गडचिरोली तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। 2025-26 या आर्थिक वर्षात आतापर्यंत 41 प्रकरणांमध्ये दंडात्मक कारवाई करण्यात आली। यामध्ये वाळू रेतीची 38 तर मुरुम आणि मातीची 3 प्रकरणे असून एकूण 40,98,652 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। तहसीलदार सागर कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध उत्खनन रोखण्यासाठी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली। गेल्या 10 दिवसात 4 ट्रॅक्टर आणि 2 टिप्पर जप्त करण्यात आलेत। त्यांच्याकडून सुमारे 7,48,000 रुपयांची दंड वसुली प्रक्रिया सुरू आहे। तसंच अवैध उत्खनन होणाऱ्या रेती घाटांकडे जाणारे रस्ते खोदून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्यात। दरम्यान शासनाच्या 26 नोव्हेंबर 2025 च्या परिपत्रकानुसार आता अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे। वारंवार गुन्हा करणाऱ्यांचे परवाने निलंबित आणि रद्द करण्यात येणार आहेत। सामान्य नागरिक आणि घरकुल लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने वाळू उपलब्ध करून देण्याची योजना जाहीर केली आहे। घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळू देण्यात येणार असून स्थानिक नागरिकांना नाममात्र शुल्कावर वाळू उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार कांबळे यांनी दिली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी। येलचिल गावाला थेट लागून असलेलं कल्लेम गाव आजही विकासापासून पूर्णपणे वंचित आहे। येलचिल पर्यंत डांबरी पक्का रस्ता उपलब्ध असतानाही येलचिल पासून काही अंतरावर असलेल्या कल्लेम गावाला आजतागायत पक्का रस्ता मिळालेला नाही। परिणामी गावातील नागरिकांना जंगलातील कच्च्या पायवाटेने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। पावसाळ्यात हीच पायवाट चिखलात बुडून गावचा जगाशी संपर्क तुटतो। या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय कम्युनिस्ट पार्टीने थेट प्रशासनाला जाब विचारत कल्लेम गावातील नागरिकांना सोबत घेऊन उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत तातडीने पक्का रस्ता मंजूर करण्यासाठी ठोस पावलं उचललेत। भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सहसचिव कॉम्रेड सचिन मोतकुरवार यांनी हा प्रश्न अनेक आंदोलनांमध्ये, निवेदनांमध्ये आणि बैठकीत सातत्याने उपस्थित केलाय। मात्र शासनाचं धोरण अजूनही उदासीन, ढिम्म आणि पूर्णतः जनविरोधी असल्याचा आरोप त्यांनी केलाय। येलचिल येटापल्ली आलापल्ली मार्गावरून दररोज खदानीचे शेकडो जड ट्रक धडधडत असतात। शासन स्टील सिटीचा विकास म्हणून मोठमोठी स्वप्न विकते, पण डांबरी रस्त्याला लागून असलेल्या कल्लेम सारख्या गावालाही साधा पक्का रस्ता देण्यास शासन अपयशी ठरते, अशी तीव्र टीका सीपीआयने केली आहे। कल्लेम गावासाठी तातडीने पक्का रस्ता मंजूर करून काम सुरू करावं, अन्यथा भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली तीव्र आणि निर्णायक आंदोलन उभारलं जाईल असा इशारा देण्यात आलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी। सर्वांना लाल सलाम। आज आम्ही कल्लेम या गावात आहोत। येलचिल जवळच्या वेलगूर ग्रामपंचायतच्या गावात आलो आहोत। आम्ही मागेही काही वर्षाआधी या गावात आलो होतो। नाही, या गावात जाण्यासाठी लोकांसाठी रस्ता नाही। रस्त्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करत होतो। एटापल्लीत आंदोलनातनं विविध आंदोलनात याचा मुद्दा उचललो, पण आपल्या जिल्ह्यातील आमदार, खासदार न बाकीने BJPच्या नेत्यांना न केंद्र राज्य सरकारनं याच्या विकास करण्याकडे लक्ष नाही आहे। ते म्हणतात की खदानानं विकास होतो, तर हा विकास आपल्या लोकांना काहून नाही दिसत आहे? कल्लेमच्या आदिवासी लोकांना रस्ता का नाही भेटत आहे? आलापल्ली एटापल्लीच्या रस्त्याच्या बिलकुल जवळ असलेल्या या गावात नेटवर्क नाही आहे, रस्ता नाही आहे। तर यांचा विकास कोण करणार ना कधी करणार? सतत कम्युनिस्ट पार्टी यांची आवाज उचलत आहे, मागणी करत आहे, पण हा बहुप्रतीक्षित रस्ता कशाला होत नाही याचे उत्तर शासनाने द्यावा। जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ सिमेंट मिक्सर ट्रक आणि रिक्षा यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडलाय। त्यात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 6 जण गंभीर जखमी झालेत। सिमेंट मिक्सर ट्रकनं रिक्षाला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली। निकिता निंबाळकर, प्रमोद गुरुभैया अशी मृतांची नावं आहेत। भुसावळ इथं नातेवाईकांकडे लग्नासाठी गेले असता ते चिंचखेडा इथं परत येत असताना हा अपघात झालाय। मृत निकिता निंबाळकर या तरुणीचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता। निंबाळकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तातडीने जळगावच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले। जामनेर पोलीस स्टेशन इथं अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी बाळू वाघ यांनी। प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपमधून इच्छुक उमेदवार अरुणा राजकुमार जाधव यांच्या पुढाकाराने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या आरोग्य शिबिरामध्ये हृदयरोगासंबंधित तपासण्या करण्यात येणार असून गरजू रुग्णांसाठी एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी या महत्त्वाच्या उपचारांची सुविधा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे।
या शिबिराचा लाभ परिसरातील सर्व नागरिकांनी घ्यावा असं आवाहन अरुणा जाधव यांनी केलंय. सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना महागड्या उपचारांचा खर्च परवडत नसल्यानं त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नीलगाईचा मृत्यू झाल्याची घटना मंगळूरपीर तालुक्यातील पांगरी इथं घडली आहे. नीलगाईचा मृत्यू झाला असताना वनविभागाकडून मात्र या वन्यजीवांच्या मृत्यूची दखल घेण्यात आलेली नाही. गतवर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे मंगळूरपीर तालुक्यातील जंगलातील बांध तलाव आटले असून चाराही संपल्यानं चारा पाण्यासाठी वन्यप्राणी लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. शनिवारी या शिवारात एक नीलगाय पाण्याच्या शोधात गावात घुसली होती. त्यावेळी कुत्र्यानं तिच्यावर हल्ला चढवून तिला गंभीर जखमी केलं. या संदर्भात वनविभागाला माहिती देऊन सुद्धा त्या नीलगाईचा जीव वाचवण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न करण्यात आले नाहीत. त्यामुळे नीलगाईचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या नीलगाईच्या मृतदेहाची रीतसर विल्हेवाटही लावण्याचे प्रयत्न करण्यात आले नसल्याचं दिसून आलंय. वाशिम जिल्ह्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांची दिरंगाई वन्यजीवांसाठी घातक ठरत असल्याचं दिसून येते. संबंधित अधिकाऱ्यांनीच या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी करणं आता आवश्यक झालंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी. कन्नड तालुक्यातील मोहरा इथल्या पुंडलिकराव प्राथमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर विद्यार्थ्यांना रात्री दुर्बिणीद्वारे आकाश निरीक्षण आणि उघड्या डोळ्यांनी उल्कावर्षाव बघण्याची संधी मिळाली. महात्मा गांधी मिशन, एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र आणि क्लबचे संचालक तथा खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांच्या स्काय टेलिस्कोपमधून आकाशातील तारे, ग्रह दाखवण्यात आले. गुरुग्रह, शनिग्रह दुर्बिणीतून खूप जवळ बघायला मिळाले. आकाशगंगा देखील पाहायला मिळाली. उघड्या डोळ्यांनी रात्रीला होणारा उल्का सुद्धा मुलांनी पाहिला आणि पहाटे चंद्र देखील दुर्बिणीद्वारे पाहायला मिळाला. एकंदरीत शिक्षक आणि मुलांसाठी एक अविस्मरणीय क्षण होता. सूर्यमालेतील ग्रहांची खगोलीय माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. त्यांच्यासोबत खगोलप्रेमी आणि त्यांचे सहकारी अशोक क्षीरसागर, योगेश साळी, विजय आगाज उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक संतोष शिंदे आणि इतर शिक्षकांच्या नियोजनामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग घेऊन मनमुराद आनंद लुटला. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी देविदास थोरात यांनी. नमस्कार, मी विज्ञान शिक्षक अतुल घडामोडे सर. सर्वप्रथम मी औंधकर साहेबांचं, खगोलशास्त्रज्ञ यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि आभार मानतो की आमच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी त्यांच्यामुळं आम्हाला मिळाली. आई लहानपणी सांगायची की जो बाळा, एक चांदोबा गीत वगैरे अशा सगळ्या ज्या गोष्टी होत्या लहानपणातल्या, त्याच प्रत्यक्षात उघड्या डोळ्याने आम्हाला बघायला मिळालं. आकाश दर्शन करत असताना चांदणे, ते टिकूर पडलेलं, ह्या सगळ्या तारकासमूह आणि वेगवेगळे जे ग्रह आहेत यामध्ये आम्हाला छानपैकी बघायला मिळालं. तो शनिग्रह, त्याच्या भोवतीची कडा आणि समोर उपस्थित असलेला तो जो ज्युपिटर आहे, गुरुग्रह, तो सुद्धा आम्हाला प्रत्यक्षात बघायला आणि अनुभवायला मिळाला. नमस्कार, मी श्रीनिवास औंधकर, महात्मा गांधी मिशनचं एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र छत्रपती संभाजीनगरला जे आहे तिथून आम्ही आज संध्याकाळी इथं पोहोचलो. हे गाव मोहरात या ठिकाणी कैलासवासी पुंडलिकराव पाटील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा जी आहे त्या शाळेच्या ग्राउंडवरती आम्ही पोहोचलो होतो. अतिशय सुंदर ठिकाण आणि आकाश निरीक्षणासाठी खूप चांगलं ठिकाण असं आम्ही यावर्षी भेटलं असं म्हणता येईल. कारण संध्याकाळी 6 नंतर आम्हाला ज्या पद्धतीने आकाश आत्ता 10 संवाद होत आहेत, जे आकाश बघायला मिळालेलं आहे, अतिशय सुंदर स्वच्छ असं आकाश मिळालं बघायला. सोबतच दुर्बिणी ज्या आणल्या होत्या, दुर्बिणीमध्ये आम्ही ग्रह, नक्षत्र सगळे अनुभवले. आता थोड्या वेळाने मिथुन राशीतील उल्कावर्षाव जो आहे हा अनुभवास मिळणार आहे. तोपर्यंत आता गेल्या 3-4 तासामध्ये नक्कीच काही प्रमाणामध्ये तुटता तारा किंवा उल्का ज्या आहेत त्या देखील पाहता आल्या आहेत. पण तो रेट जो आहे हा जास्त प्रमाणात येण्याकरता त्याला मेरिडियन किंवा डोक्यावरती ते नक्षत्र येणं आवश्यक आहे. आणि पुढे 1-2 तासानंतर नक्षत्र डोक्यावरती येईल तेव्हा नक्कीच हा शोभर आपल्याला चांगला बघता येईल. मुलांनी देखील खूप छान पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. शाळेतले शिक्षक जे आहेत त्यांनी देखील सहकार्य दिलेलं आहे. आणि महत्त्वाचा आभार ह्याच्याकरता मानायचे मुख्याध्यापक श्री अतुल घडामोड सरांचं शिंदे सर आणि शिंदे सरांचं देखील. कारण ही जी व्यवस्था उपलब्ध करून दिल्यामुळं मुलांना आज थेट विश्वाचं दर्शन करण्याकरता संधी या गावातल्या मुलांना भेटली. माझ्यासोबत जे पण आहे आणि काही विद्यार्थी पण आहेत त्यांनी देखील त्याचा आनंद कसा लुटला हे त्याची प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात.
नमस्कार, माझं नाव जया कातर. मी कैलासवासी पुंडलिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील 9वीमधलं एक स्टुडंट आहे. आणि आज खरं तर एक खूपच चांगला दिवस आहे. आज माझ्या मम्मी पप्पाची मॅरेज ॲनिव्हर्सरी पण, आणि आज एक सुंदर असा अवकाशातला एक दृश्य बघायला मिळालं. म्हणजे मी स्वतःला एक लक्की पर्सन समजतो आहे. अँड थँक्स ऑल ऑफ द श्रीनिवास औंधकर सर. त्यांच्यामुळं आज एक म्हणजे जे प्लॅनेट्स, अजून जे धूमकेतू, जे आपल्या जवळचे जे गॅलेक्सी, आणि पहिल्यांदा बघितलेला तो टेलिस्कोप, म्हणजे अविस्मरणीय जी मेमरी आहे ती बघायला भेटली. शिरपूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याच्या सततच्या हालचालींमुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. टेकवाडे, भरवाडे तसंच आसपासच्या परिसरात बिबट्यानं पाळीव जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या असून या हल्ल्यात काही जनावरं दगावली आहेत. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. शिरपूर तालुक्यातील भरवाडे शिवारात एक बिबट्या पाण्याच्या शोधात भटकत असताना दिलीप पटेल यांच्या शेतातील कोरड्या विहिरीत पडल्याची घटना घडली. शेतात असलेल्या रखवालदाराच्या लक्षात ही बाब आली. विहिरीत बिबट्या अडकून पडलेला दिसताच रखवालदारानं तात्काळ शेतमालक दिलीप पटेल यांना माहिती दिली. माहिती मिळताच शेतमालकांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले. विहीर कोरडी असल्यानं बिबट्या वर चढू शकत नसल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. आज भरवाडे गावातील दिलीप गिरधर पटेल यांच्या टेकवाडे शिवार गट नंबर 289 यांच्या विहिरीत बिबट्या आढळला. बिबट्या आढळताच आम्ही वन विभागाला कॉल केल्यानंतर सर्व गावकरी आणि वन विभाग मिळून आता बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सर्व गावकरी आणि वन विभागाने सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. संगमनेर तालुक्यातील जवळे कडलक गावात बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. सिद्धेश कडलक असे या मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. सिद्धेश घरासमोर खेळत असताना बिबट्यानं अचानक त्याच्यावर झडप घातली. बिबट्यानं त्याला तोंडात घट्ट पकडून शेजारील गवताच्या शेतात नेलं. ही घटना लक्षात येताच घरातील महिलांनी आरडाओरड केली. आरडाओरड होताच बिबट्यानं सिद्धेशला त्या ठिकाणी सोडून त्याने पळ काढला. त्यानंतर जखमी अवस्थेत सिद्धेशला तात्काळ घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र मानेला गंभीर जखमा झाल्यानं रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या आणि गावाकडील बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.